एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, 3 वेळा ओंकार आणि प्रार्थना म्हणायची आहे. ओम अणो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. सर्वांनी उभं राहायचंय. थोडे हात कमरेला ठेवायचे, पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. पाण्याची मुवमेंट करायची आहे, मान सावकाश वर खाली करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मान गोल फिरवायची आहे, उजवीकडून डावीकडे 5-5 वेळा करायचंय. पहिल्यांदा उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5 6 7. आता उलट. 1 2 3 4 5 6 7. थांबायचंय. दोन्ही हाताच्या मुठी बंद करायच्या. श्वास घेत हात वर घ्यायचे, श्वास सोडत हात खाली घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. दोन्ही हातांची कोपरं गोल फिरवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता विरुद्ध. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडस कमरेमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात असे ठेवायचे समोर. ट्विस्टिंग करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. थांबायचंय. आता हात गोल फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडस जॉगिंग करायचंय. सावकाश सावकाश करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू फास्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून फास्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांब. आता उजवा पाय पुढे घ्यायचाय. श्वास घेत वर जायचंय, श्वास सोडत खाली यायचंय.
श्वास घेत वर जायचे, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय पुढे घ्यायचा आहे, डावा पाय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. दोन्ही पाय कमरेवर अंतर घ्यायचंय. उजवा हात डाव्या पायाला, डावा हात उजव्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही पाय सरळ ठेवायचे, दोन्ही हात वर उचलायचे, ताडासन करायचे. दोन्ही हाताचा नमस्कार करत सावकाश हात वर उचलायचे. त्याबरोबर पायाचे चवडे वर उचलायचे. ओटांवर उभं राहायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. घ्या वर उचलून, घ्या वर उचलून, सावकाश सोडून द्या. आणखी एकदा करायचंय. वर उचला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबा. सर्वांनी खाली बसून घ्यायचंय. ताट बसायचंय. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडायचंय. सावकाश हात मागे ढकलून द्यायचाय. होल्ड करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबा. दुसरा हात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही पाय लांब करायचे. उजव्या हाताने डावा पाय पकडायचा. थोडस होल्ड करायचंय. श्वास घेत वर यायचंय, श्वास सोडत सावकाश जायचंय. होल्ड करायचंय. गुडघ्याला डोकं टेकवण्याचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश वर यायचंय. आता दुसरा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही हाताच्या मुठी करायच्या. तळण दळतो तसं करायचंय. उजवीकडून डावीकडे. 1 2 कमरेतनं वाकायचंय. 3 4 5 6 7 8 9 10. आता उलट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पायाचा बटरफ्लाय करायचा. ताट बसायचंय. छाती पोट सगळं वर उचलून घ्यायचंय. पोटी पोटातून, नाभीतून पोट वर उचलायचंय.
श्वसन संत ठेवायचंय, सावकाश बटरफ्लाय करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. सगळ्यांनी दीर्घ श्वसन करायचंय. ताठ बसा, खांदे मागे ढकला. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. 5 अंक देणार आहे. 5 अंकात श्वास घ्यायचा आहे, 5 अंकात श्वास सोडायचा आहे. सर्वांनी सावकाश श्वास घ्यायला सुरुवात करायची. घ्या. 1 2 3 4 5. सावकाश सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. सर्वांनी थांबायचंय. पुढची सूत्र आचार्यांच्या हातात. नमस्कार. स्वाधिष्ठानम द्वितीयं तु सन्माणिक्य सुशोभनम नासाग्रे दृष्टिमादाय ध्यात्वा मुंचती पातकम. अर्थात दुसरं चक्र जे स्वाधिष्ठान, जे माणकासारखं सुंदर आहे आणि नासाग्रावर आणि या चक्रावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्या पातकांचा नाश होतो. असं हे सुंदर असं चक्र आपण कालपासून पाहतो आहोत. स्वाधिष्ठान चक्र ज्याचं ओटीपोटामध्ये स्थान आहे, ज्याला 4 आरे आहेत किंवा पाकळ्या आहेत असं सांगितलेलं आहे आणि ज्याचा रंग हा भगवा आहे, ऑरेंज कलर आहे. असं हे स्वाधिष्ठान नावाचं चक्र. काल आपण पाहिलं होतं की या चक्राचं जे तत्व आहे ते तत्व आहे जलतत्व. आणि चक्र नेमकी काय आहेत हे आपण पुन्हा पुन्हा लक्षात घ्यावं, म्हणजे या चक्रांवरती ध्यान का करायचं हे आपल्याला लक्षात येईल. चक्र दाखवतात गतिमानता. गतिमानता आपल्याला हवी कशासाठी, तर ज्या आज पातळीवर आपण आहोत त्या पातळीवरून वर जाण्यासाठी. मनुष्य हा एकमेव असा प्राणी की ज्याला भूत भविष्याचं ज्ञान आहे, ज्याला बुद्धी आहे. बुद्धी ही तेषाम अधिको विशेषः. असा मनुष्य, आणि त्याला बुद्धी असल्यामुळेच तो प्रयत्न करतो की ज्या स्तरावर प्राणी जगतायत
त्यापासून मी काहीतरी वरती जावं आणि हे ऊर्ध्व गमन आपल्याला अपेक्षित आहे आणि म्हणून आपण या चक्रांचं ध्यान करतो आहोत, चक्र समजून घेतो आहोत. आपल्या शरीरामध्ये असणारी ही चक्र आहेत, यांना केवळ संकल्पना या पातळीवर अस्तित्व नाही, तर प्रत्यक्ष अस्तित्व आहे आणि हे प्रत्यक्ष अस्तित्व जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर स्वाधिष्ठानाचं तत्व जलतत्व आहे. मग आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या जलतत्वाला कार्यान्वित करण्यासाठी स्वाधिष्ठान चक्र हे काम करत असतं. किंवा आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या जलतत्वावरचं जे नियंत्रण आहे ते स्वाधिष्ठान चक्राचं नियंत्रण आहे. मग कुठे कुठे आहे जलतत्व? म्हणजे प्रश्न असा असावा की कुठे नाहीये जलतत्व? सगळीकडे आहे. आपल्या पूर्ण शरीरामध्ये जलाचा अंश आहे. पृथ्वीवर जर 72% पाणी असेल तर पृथ्वीचं असं छोटंसं प्रतिबिंब असणारं आपलं शरीर, या आपल्या शरीरामध्ये सुद्धा 72% पाणी आहे. कुठे कुठे आहे? मेंदूमध्ये आहे, आपल्या पूर्ण पाठीच्या कण्यामध्ये आहे. त्याला म्हणतात सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. सेरेब्रो म्हणजे आपल्या मेंदूमध्ये असणारं आणि स्पायनल म्हणजे पाठीच्या कण्यामध्ये असणारं. आपला मेंदू तर पूर्णपणे पाण्यामध्ये ठेवलेला आहे आणि हे पाणी असल्यामुळेच त्याचं काम व्यवस्थित चालत असतं. अजून कुठे आहे? हृदयामध्ये आहे. हृदयामध्ये रक्त आहे ना, आणि रक्त हे पातळ आहे. कशामुळे पातळ आहे? कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे. अजून कुठे आहे? आपण सध्या प्लाझ्मा थेरपी हे खूप ऐकतोय. ते काय आहे? हा प्लाझ्मा म्हणजे सुद्धा पाणी आहे आपल्या शरीरामध्ये. आपल्या सगळ्या जॉईंट्स मध्ये, शरीरामध्ये असणाऱ्या सगळ्या सांध्यांमध्ये सुद्धा पाणी आहे. त्याला सायनोव्हियल फ्लुइड असं म्हणतात. फ्लुइड म्हणजे पुन्हा पाणी, जलतत्व सांध्यांमध्ये आहे. अजून कुठे आहे? आपल्या त्वचेमध्ये आहे, केसांमध्ये आहे. अजून आपली पूर्ण जी पचन संस्था आहे, लाळ निर्माण होते आपल्या तोंडामध्ये, तर तोंडापासून गुदद्वारापर्यंत आपली जी पूर्ण पचन संस्था आहे, या पचन संस्थेमध्ये सुद्धा पाणी आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो? डायजेस्टिव्ह ज्युसेस किंवा पाचक रस असं आपण म्हणतो. त्यामुळे इथे सुद्धा पाणी आहे आणि म्हणूनच या सगळ्या संस्था उत्तम काम करत असतात. आपल्या शरीरामध्ये अगदी छोट्या छोट्या ज्या पेशी आहेत, या पेशींच्या आतमध्ये सुद्धा पाणी आहे आणि या पाण्यामध्ये इतर सगळे रस भरलेले असतात. एकूण आपल्या पूर्ण शरीरात पाणी आहे. पाण्यावरच तर आपलं शरीर चाललेलं आहे. मग स्वाधिष्ठान चक्राचं महत्व किती असेल? जर हे स्वाधिष्ठान चक्र बिघडलं तर काय होईल? तर आपल्या शरीरातलं जे जलतत्व आहे ते डिस्टर्ब होईल. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बिघाड निर्माण होतील. काय होतील बिघाड? जर मेंदूमध्ये असणारं जलतत्व बिघडलं तर काय होईल? त्याच्यामध्ये असणारं पाणी कमी झालं तर मेंदू अक्षरशः श्रिंक होतो. त्याला सेरेब्रल ऍट्रॉफी असं म्हणतात. म्हणजे काय? मेंदूतलं मेंदू जल जे आहे ते कमी झालं, मग विस्मरण व्हायला सुरुवात होते. आपल्या वेगवेगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत, हालचाली आहेत, या हालचालींवरचं नियंत्रण कमी व्हायला लागतं. स्पाईन मधलं पाणी जे आहे त्याचा अंश कमी झाला तर जे नर्व्ह सगळीकडे पुरवठा करतायत त्याच्यामध्ये अडथळा यायला लागतो. रक्तामध्ये असणारं जे पाणी आहे ते सुद्धा जर कमी झालं, ते डिस्टर्ब झालं तर रक्त दूषित होतं, रक्त अक्षरशः गढूळ होतं. सांध्यांमध्ये असणारं पाणी कमी झालं तर सांधे एकमेकांवरती घासायला लागतात, म्हणजे अर्थरायटिस सारखे विकार याच्यामधून निर्माण होतात. अजून हे पाणी असतं कुठे? गर्भजल. आपल्याला माहिती आहे, आपण कोणाचा ना कोणाचा अनुभव घेतलेला असतो की गर्भजल कमी झालं तर काय होतं. तर गर्भजल सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यातूनच तर निर्मिती झालेली आहे. मग अशा पद्धतीने जर जिथलं जिथलं पाणी कमी होईल, पाचक रस कमी झाले तर भूक कमी लागायला लागते, पचन व्यवस्थित होत नाही, कॉन्स्टिपेशन होतं, बद्धकोष्ठता होते. अशा प्रकारचे छोट्यापासून मोठ्यापर्यंत
अनेक अनेक विकार हे जलतत्वाच्या अभावामुळे निर्माण होत असतात. त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे हे शरीरातलं जलतत्व संतुलित राहणं. स्वाधिष्ठान चक्र आहे व स्वाधिष्ठानाचा प्रभाव हा कुठे कुठे असतो, तर प्रजनन संस्था जी आहे त्याच्यावरती प्रभाव आहे स्वाधिष्ठानाचा. त्यामुळे जर स्वाधिष्ठान चक्र बिघडलं तर प्रजनन संस्थेशी संबंधित विकार निर्माण होतात. शरीरामध्ये असणारा जो शुक्र धातू आहे, जो प्रजननासाठी कारणीभूत असतो, तो सुद्धा बिघडतो जर स्वाधिष्ठान बिघडलेलं असेल तर. अजून आपल्या शरीरामध्ये असणारे 2 अत्यंत महत्वाचे ऑर्गन्स, किडनीज आणि लिव्हर, याच्यावरती सुद्धा स्वाधिष्ठानाचा खूप मोठा प्रभाव असतो. यातही बिघाड होतील जर स्वाधिष्ठान चक्र बिघडलेलं असेल तर. म्हणून हे सगळं संतुलित राखणं हे नितांत आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकाराच्या मेडिकल योगामधल्या व्यायामांमधून सुद्धा हे स्वाधिष्ठान चक्र योग्य असं काम करायला लागतं. प्राणायामामधून सुद्धा शरीरातलं जलतत्व नियंत्रणात राहतं, कारण स्वाधिष्ठानावरती या आसनांचा, प्राणायामाचा परिणाम होत असतो. हे शरीराच्या संदर्भातलं झालं. अजून काय, आपलं जे मन आहे, या मनावरती या स्वाधिष्ठानाचा काही प्रभाव पडतो का, तर निश्चितपणे हा प्रभाव पडत असतो. काय होतं, स्वाधिष्ठान चक्र जे आहे ते जर जलतत्वाला प्रेझेंट करत असेल तर काय होणार आहे, जलतत्व कमी झालं तर रस कमी झाला. रस कमी झाला म्हणजे काय झालं, नीरसता आली. मग मन कसं होईल, स्वाधिष्ठान बिघडलेलं असेल तर नीरसता वाटते, औदासीन्य वाटायला लागतं, कशातच काही रस वाटत नाही, अशा प्रकारचं मन होऊन जातं, नैराश्य येतं. आणि डिप्रेशन ज्याला आपण म्हणतो ना, ते काय आहे, सिंक होणं आहे, खाली येणं आहे, ते सिंकिंग व्हायला लागतं. कुठल्याही परिस्थितीमध्ये जी उभारी घेऊन आपण काम करायला हवं ते काम नीट घडत नाही. सृजन हे जर स्वाधिष्ठान चक्राशी संबंधित असेल तर जी व्यक्ती कवी आहे तिला कविता सुचणार नाहीत, जी व्यक्ती लेखक आहे तिला नवीन नवीन काही लिहायला शब्द सुचणार नाहीत, जी व्यक्ती संशोधनाचं काम करते आहे त्या व्यक्तीला नवनवीन संशोधन करता येणार नाहीत. तसंच कुठलंही काम करायचं असो, याच्यामध्ये नव्या कल्पना आपण म्हणतो ना प्रसवली, अशा कल्पना प्रसवण्यासाठी स्वाधिष्ठान चक्र उत्तम असण्याची, उत्तम काम करत असण्याची नितांत आवश्यकता आहे. मनाच्या किंवा बुद्धीच्या सुद्धा क्षेत्रामध्ये आपल्याला गरजेचं आहे की स्वाधिष्ठान चक्र हे उत्तम असावं. आणि जेव्हा हे उत्तम काम करेल तेव्हाच आपल्या शरीरामध्ये असणारं पृथ्वी जलतत्व व्यवस्थित राहील. नाहीतर साचलेपणा येईल, गढूळता येईल, आयुष्यात काहीही राम नाही, अशा प्रकारची भावना निर्माण होईल. आत्मविश्वास ढासळायला लागेल. हे जर व्हायचं नसेल, आत्मविश्वास उत्तम असायचा असेल, किडनीज, लिव्हर आणि संपूर्ण शरीरातल्या जलतत्वानी उत्तम असं काम करायचं असेल तर स्वाधिष्ठान उत्तम हवं. आणि यासाठी म्हणून आपल्याला स्वाधिष्ठानाशी संबंधित ध्यान करत राहायला हवं. ध्यानाचे वेगळे वेगळे प्रकार आम्ही रोज घेतो आहोत. म्हणजे मूलाधाराचं जे ध्यान पहिल्या दिवशी घेतलं तसं ध्यान दुसऱ्या दिवशी झालं नाही. याचं कारण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती देतो आहोत. जी पद्धत आपल्याला अधिक भावेल त्या पद्धतीने आपण त्या चक्राशी संबंधित ध्यान हे करू शकतो. तसंच्या तसंच केलं पाहिजे आणि आज जसं केलं तसंच उद्या करायचं असं नाही. आज आणि उद्या वेगळं वेगळं ध्यान आपण करू शकतो. शेवटी काम जे होणार आहे ते त्या त्या चक्रावरती काम होणार आहे. आपली उन्नती होत जाणार आहे आणि ह्या उन्नतीसाठी म्हणून आपल्याला हे वैविध्य आणायला हवं आहे. त्यामुळे ओंकारासह किंवा बीजमंत्रासह, रंगासह असं आपण वेगवेगळ्या पद्धतीने ध्यान करू शकतो. जे आहे ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्या. आणि आता आपण ध्यानाकडे जाऊ.
ध्यानाच्या आधी आपल्याला जे माहिती असायला हवं की काम कशावर होतं ते आपण जाणून घेतलंय. आता हे सृजन, हे जलतत्व आणि हे सगळे अवयव लक्षात घेऊन आज आपण पुन्हा पुढचं ध्यान करणार आहोत. आता पुढची सूत्र आचार्यांकडे सुपूर्द करते. नमस्कार. आपण स्वाधिष्ठान चक्राचं कार्य सुधारतो आहोत, आपल्या देहामध्ये वाढवतो आहोत. काल आपण स्वाधिष्ठान चक्राची देवता आणि त्या देवतेचं विशेष स्वरूप एका वेगळ्या पद्धतीने जाणून घेतलं. आणि आता आपण ऐकलं की स्वाधिष्ठान चक्राला शरीरामध्ये काय नेमकं महत्व आहे. स्वाधिष्ठान चक्राला 6 पाकळ्या. 6 पाकळ्या याचा अर्थ 6 नसा तुमच्या शरीरामध्ये, तुमची जननेंद्रिय, तुमच्या किडनीज म्हणजे मूत्रपिंड, तुमचं युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशय, त्याच्याबरोबर अंडाशय, बीजाशय, अशा 6 वेगवेगळ्या अवयवांकडे या पाकळ्या म्हणजेच नसा जाऊन पोहोचतात. त्यांचं स्पंदन, त्यांचं उद्दीपन हे योग्य प्रकारे विविध मार्गांनी करता येतं. हे स्पंदन जर थांबलं ना तर व्याधी होतात. येतात आपल्याकडे लोक निरामयमध्ये वंध्यत्वाच्या व्याधी घेऊन, पुरुष असो वा स्त्री असो, स्पर्म काउंट कमी असतो किंवा मोबिलिटी कमी असते. बघा, मोबिलिटी याचा अर्थ स्वाधिष्ठान चक्राशी संबंधित ज्या नसा आहेत ना, त्या नसांचं प्रकंपन, त्या नसांचं व्हायब्रेशन हे होत नसतं. त्यामुळे मोबिलिटी स्पर्मची कमी असते आणि तो पुरुष पुढची पिढी निर्माण करू शकत नाही, सृजन करू शकत नाही. त्याचप्रमाणे बीजनिर्मिती होत नाही, पीसीओडीच्या समस्या असतात मुलींमध्ये आणि त्यामुळे स्वाधिष्ठान चक्र खराब झाल्यामुळे, विपरीत काम करत असल्यामुळे त्यांच्या मनातल्या त्या भावनाच निघून गेलेल्या असतात की ज्यामुळे सृजन होणार आहे. म्हणून स्वाधिष्ठान चक्रावर आपण ध्यानाच्या माध्यमातून, स्पर्श चिकित्सेच्या माध्यमातून, मंत्राच्या माध्यमातून, ओंकाराच्या माध्यमातून, अग्निहोत्राच्या माध्यमातून, विविध आसनांच्या माध्यमातून उपचार करत असतो आणि उपचाराला हे चक्र दाद देतं. वर्षानुवर्ष वाट जे पाहतात मुलं होत नाही. स्वाधिष्ठान चक्र संतुलित झालं की ताबडतोब घरामध्ये पाळणा हालायला सुरुवात होते. अर्थात जीवनशैली उत्तम हवीच, हे सगळं मार्गदर्शन हवंच, ते आवश्यकच आहे. आणि दुसऱ्या बाजूला जसं आता आपण ऐकलं, निरसता येते आपल्या आयुष्यामध्ये. आणि निरसता जर आली तर आत्महत्येला प्रवृत्त होतात लोक. समोर येऊन ढसढसा रडून डिप्रेशनची लोक आपली आपली कारणं देत असतात. स्वाधिष्ठान बिघडलेलं आहे हे सांगत असतात. आपण ऐकलं पाहिजे. काही विद्यार्थी इथं ऐकतायत, हे लक्षात घ्यावं. ट्रीटमेंट करण्यासाठी निरसता हा एक डायग्नोसिस साठीचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण रसरशीत व्हावं म्हणून आचार्य आता म्हणाले असं की शरीर पाण्याने भरलेलं आहे पूर्णतः. आपलं पाणी कसं उत्तम राहील हे पाहिलं गेलं पाहिजे. माझ्या शरीरातलं पाणी, जलतत्व हे कशाने उत्तम राहील, कशाने बिघडेल मला माहिती पाहिजे. रोज अग्निहोत्र होत असेल घरामध्ये तर संपूर्ण घरामधलं आणि तसंच तुमच्या देहातलं पाणी स्वच्छ राहील. पण त्या बरोबरीने जर घरामध्ये वाईट वाइब्स निर्माण झाले, मनामध्ये, बुद्धीमध्ये खराब नकारात्मक विचार तयार झाले, संशय निर्माण झाला, मनामध्ये द्वेष भावना निर्माण झाल्या, दुर्भावना निर्माण झाल्या, कटकट, भांडणं, चिंता या गोष्टी सतत या शरीरामध्ये जर होत असतील तर विश्वास ठेवा आणि काळजी घ्या, तुमचं स्वाधिष्ठान चक्र बिघडत आहे. त्यामुळे ह्या द्वेष भावना, दुर्भावना, संशय विशेष करून आपण सोडून दिले पाहिजे. आपण संशय घेतोय तर आपलं स्वाधिष्ठान चक्र बिघडत आहे. ज्याच्यावर संशय घेतो आहे त्याचं सुद्धा स्वाधिष्ठान चक्र बिघडावं अशी सोय आपण करून ठेवतो आहोत. कारण त्याला तुमच्यामध्ये रस वाटणार नाही. संशय घेणाऱ्या व्यक्तीत कोणाला रस वाटेल बरं? त्यामुळे रस त्याचा कमी होईल तुमच्यातला. कुटुंब बिघडतात. जागरूक राहिलं पाहिजे. आपण नितांत जागरूक राहिलं पाहिजे. विषय आहे स्वाधिष्ठानाचा आणि स्वाधिष्ठानावर कार्य करायचं आहे.
पुन्हा पुन्हा ही आकृती मी तुम्हा सगळ्यांना दाखवतो आणि ती बघणं आपल्याला आवश्यक आहेच. एकच मिनिट फक्त तुम्हाला मी दाखवतो. काल आपण पाहिलं होतं सप्तचक्र कशी कार्य करतात आणि त्यांची मंत्र कुठली, हे सगळं आपण पाहतो आहोत. पण पुन्हा पुन्हा आकृती समोर येत असेल तर आपल्या लक्षात येतं नेमकं. मूलाधार चक्र आपण पाहिलं होतं बघा, कुठे आहे? स्वाधिष्ठान चक्र आता आकृतीत आपल्याला दिसत आहे. रंग दिसतो आहे तसा काल मी सांगितलं अग्निहोत्रासारखा रंग, उगवत्या सूर्यासारखा सृजनाचा रंग, आणि त्याबरोबरीने आता दुर्गुणांकडे बघा. राजा दशरथाचं वर्णन एक छान येतं बघा. आपले गदिमा छान करतात. ते म्हणतात, गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा अंबरी. कसा होता दशरथ म्हणाले? राजा दशरथ धर्मपरायण, या नगरीचे करीतो रक्षण. गृही चंद्रसा नगरी इंद्रसा, आणि सूर्य जसा संगरी. युद्ध करायला लागला की सूर्यासारखा, राज्य करायला लागला की इंद्रासारखा अत्यंत दक्ष. आणि घरी कसा आहे? घरी आहे चंद्रसा. गृही चंद्रसा अतिशय पाण्यासारखा. काल सांगितलं होतं ना की माळीये जेवते नेले, देवते निवांतची गेले, ऐसे पाणिया जैसे होवावे का. ज्ञानेश्वर म्हणतायत पाणिया जैसे होवावे का. हा जर आकृती जर आपण पाहिली तर त्यात तुम्हाला चंद्र दिसत. गृही चंद्रसा, अत्यंत माया आहे मनामध्ये, अत्यंत कणव आहे मनामध्ये, करुणेने भरलेला आहे. अशा प्रकारचा स्वाधिष्ठान चक्राने युक्त मनुष्य असतो. पण एक लक्षात घ्या बरं, मऊ लागलं की कोपरानी खणायचं नसतं, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे स्वाधिष्ठान चक्राची दुसरी बाजू पण आहे. स्वाधिष्ठान चक्र केव्हा मजबूत होईल? जेव्हा मूलाधार चक्रातून स्वास्थ्य लाभ होऊन पृथ्वी तत्व संतुलित होऊन स्वाधिष्ठान संतुलित होईल. हा विषय राहिला होता थोडा सांगायचा म्हणून मुद्दाम वेळ घेतोय. लक्षात घ्या, एकटं स्वाधिष्ठान चक्र जागा होणार नाही, मूलाधारानंतर होणार आहे. तुकोबा काय म्हणतायत? भले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाठाळाचे माथी हाणू काठी. इथे व्यक्तिमत्वाचं दर्शन होत आहे बघा. भले आहेत, देऊ कासेची लंगोटी कमरेचं सोडून देऊ, पण नाठाळाचे माथी हाणू काठी. इथं दिसतंय आपल्याला की भले लोक आहेत ना, मग स्वाधिष्ठानाप्रमाणे चंद्राप्रमाणे आचरण करेल, पण नाठाळ असेल तर नाठाळाचे माथी हाणू काठी म्हणतायत. इथं पृथ्वी तत्व मजबूत झालेलं दिसतंय पहा. आपण लक्षात घ्यायचं आपल्यात काय बदलतंय. जशास तसं वागणे ही समर्थांची शिकवण आपल्याला पाहायला मिळते. इथे मजबूती आहे मूलाधाराची आणि मग आहे स्वाधिष्ठान. मग आपलं स्वाधिष्ठान का बिघडतं? आपल्याला हा भेदाभेद समजत नाही. कसा नाही समजत? कशामुळे नाही समजत? बघा, ध्यान करताना हे माहिती असायला हवं. दुर्गुण लिहिलेले आहेत बेशिस्त. ज्यावेळी करायचं काम त्यावेळी करत नसू, आपल्या घरामध्ये आणि आपल्या डोक्यामध्ये पसारा असेल आणि असे बेशिस्त आपण असू ना, स्वाधिष्ठान चक्र बिघडायला सुरुवात झालं म्हणून समजा. जसं एखादं ढेकूळ एवढंच स्वच्छ पाण्यामध्ये पडावं आणि सगळं पाणी गढूळ व्हावं, असं आपलं शरीर, असं आपलं मन, असं आपलं मेंदू जल अस्वच्छ होऊन जातं. मगाशी सांगितलेला द्वेष दुर्भावना आणि आत्ता असलेलं बेशिस्त, हे जर असेल तर स्वाधिष्ठान चक्र बिघडलंच म्हणून समजा. आणि बेशिस्त असणारा मनुष्य असा कॉन्फिडंट आत्मविश्वासी दिसणार नाही तुम्हाला. त्याच्या मनात कुठेतरी काहीतरी खात राहील. तो अपराधी भावाने हळूहळू निस्तेज होईल आणि मग उदास दिसेल, निराश दिसेल. गढूळ झालेलं त्याचं शरीरांतर्गत जल त्याला निस्तेज करून टाकेल. आणि मग काय येईल आपल्याकडे? निराशा मनामध्ये येईल आणि स्थूलता शरीराला येईल. मग काय करायला हवं बरं? या सगळ्याचा त्याग आणि सगळ्यात डावीकडे बघा, सृजन, नवनिर्मिती, नवीन वाचन, नवीन अभ्यास, नवीन कोर्स, नव शिकणं, हे सतत करत राहिलो ना तर स्वाधिष्ठान खुश होईल तुमचं आतमधून. यासाठीच आपल्याला करायचं असतं साधन. कुठलं ना कुठलं तरी साधन आपण करत राहिलो पाहिजे. कुठल्याही कोणाचंही नामस्मरण करा, त्याच्याबरोबर ध्यान करा आणि महत्वाचं करा अग्निहोत्र. हे अग्निहोत्र आपण करू आणि आपल्या आसपासचं जे वातावरण आहे ते सुगंधित
आनंदी करून टाकू, रसरशीत करून टाकू. पहा, नवीन लोक आहेत काही, त्यांनी बघा तयारी अशी करून ठेवली आहे. 2 गोवऱ्या आडव्या ठेवल्यात, आतमध्ये संविधान सहित कापूर आहे. करा अग्नी प्रज्वलित, एकत्रित काम करूया. ब्रह्म ही देवता काल सांगितलेली आहे. या ब्रह्मदेवतेचं वैशिष्ट्य सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या भावाने आपल्याला सर्व दूर पाहायचं आहे. तेव्हा आपण सृजनशील होतो. या ब्रह्मदेवतेलाच आवाहन करूयात आणि या ब्रह्मदेवतेलाच आहुत्या देऊयात. भूः स्वाहा अग्नये इदन्न मम, भुवः स्वाहा वायवे इदन्न मम, स्वस्वाहा सूर्याय इदन्न मम, भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदन्न मम. ओम ब्रह्मणे नमः स्वाहा, 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 ओम ब्रह्मणे नमः स्वाहा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम सर्वं वै पूर्णः स्वाहा, ओम सर्वं वै पूर्णः स्वाहा, ओम सर्वं वै पूर्णः स्वाहा. ओम शांति शांति शांति. हात ठेवा मुद्दाम अग्नीवरती, थोडी ऊब धग लागू द्यात, थोडा चटका लागू द्यात, काही हरकत नाही. घासा एकमेकांवरती हात आणि संपूर्ण चेहऱ्याला, संपूर्ण शरीराला ही ऊर्जा प्राप्त होऊ द्यात. स्वतःचा ऑरा, स्वतःच्या शरीराभोवतीचं संरक्षक आवरण स्वच्छ मजबूत झालेलं पहा. आता लक्षात घ्या, ध्यान करायचं आहे आपल्याला, थोडा बदल करायचा. सृजन आलं पाहिजे ना, काहीतरी नवं केलं पाहिजे ना. परवा प्रश्न विचारले की आज पुन्हा हे का नाही, मग आज पुन्हा ओंकारच म्हणायचा का, काहीतरी वेगळं करूयात. बघा, शास्त्र शुद्ध आहे, आवश्यक आहे. सगळ्यात प्रथम काय करायचं, रंगाचं ध्यान करायचं. ते रंग मी तुम्हाला दाखवणार आहे. थोडा वेळ त्याचं ध्यान करायचं आणि डोळे मिटून आतल्या आत ध्यान करत करत उच्चाराला सुरुवात करायची. त्याच्यानंतर काय करायचं, दुसरी गोष्ट, हे आहे बोट, आपली करंगळी आहे. बघा, आपलं शास्त्र पण किती गोड आहे बघा. आपल्याला जेव्हा, पुन्हा पुन्हा तेच उदाहरण देतो असं म्हणाल, पण तसं संबंधित आहे. आपल्याला जेव्हा लघवीला जायचं असतं, जे व्हिडिओ ऑन करून बसले त्यांनी मला सांगा की तुम्हाला बोलायचं नाहीये आणि लघवीला जायचंय, तुम्ही कसं दाखवता? व्हिडिओ वाले दाखवा, न लाजता दाखवा. कसं दाखवतो आपण? करंगळी दाखवतो ना. बघा, ही करंगळी का दाखवतो बरं? का नाही असं दाखवायचं? का ही अनामिका नाही दाखवायची? अंगठा का नाही दाखवायचा? आपलं शास्त्र अतिशय सुंदर आहे. या बोटांना अर्थ आहे, परवा मी सांगितलं ना, हे बोट पृथ्वी तत्वाचं, तसं हे बोट आहे जलतत्वाचं. त्यामुळे जल माझ्या शरीरात आता मला बाहेर टाकायचंय म्हणून हे बोट दाखवत असतो मी. असं बाकी बोटांचं पण एक एक करत चक्र करत आपण पाहत जाऊ. मग आज काय करायचं, आज ही करंगळी आणि अंगठा एकत्रित घ्यायचं आपल्याला आणि ही मुद्रा तयार करायची. 3 बोटं अशी ठेवायची आणि करंगळीचा दाब थोडासा अंगठ्यावरती द्यायचा. दोन्ही हातांची करा, दोन्ही हातांची मुद्रा करा आणि आपल्याला मुद्रा लावून बसायचंय, ध्यान करत बसायचं आहे. स्वाधिष्ठान चक्राच्या समोर आपले हात असले पाहिजेत. मग ते असे करा, 3 बोटं एकमेकांवर ठेवा, उजवा हात वर, डावा खाली आणि हा हात असा खाली तुमच्या मांडीवर ठेवून द्या.
आणि एकाग्र व्हायचं. स्वाधिष्ठान चक्राकडे पाहायचं आणि सर्वप्रथम आता मी जे दाखवतो आहे तुम्हाला ते बॅकग्राऊंड म्युझिक आणि तो रंग हे सगळं पाहायचं. बघा, मध्यबिंदूकडे लक्ष ठेवा. मुद्रा व्यवस्थित घ्या हाताची, ती मांडीवर ठेवा. एकचित्त होऊन या भगव्या रंगाकडे, ऑरेंज कलर कडे पाहायला सुरुवात करायची. डोळे बारीक करा थोडेसे आणि लक्ष आपलं पूर्ण आपल्या स्क्रीन कडे ठेवा. शक्य झालं तर आसपासचे लाईट्स बंद करून टाका. आसपासचं काही आपल्याला दिसायला नको. म्हणजे एकाग्र होता येईल, शांत होता येईल आणि या भगव्या रंगाशी एकरूप होऊन आपल्यामधली सृजनशीलता वाढवता येईल. एकाग्र होऊन पहा. श्वासाकडे लक्ष ठेवा. स्वतःला एकत्रित करा. स्वतःच्या सगळ्या शक्ती संग्रहित करा. शरीर, मन, बुद्धी, चेतना एकत्रित येऊ. शांत. डोळे शांत मिटून घ्या. ज्यांची इच्छा असेल त्यांनी पाहावं या समोर दिसणाऱ्या रंगाकडे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आतमध्ये मिटल्या डोळ्यांनी हा प्रकाश पाहायला सुरुवात करावी. लक्ष आपल्या मुद्रेकडे असावं. वरुण मुद्रा अथवा जलमुद्रा आपण केलेली आहे. हलका दाब दोन्ही करंगळ्यांचा, दोन्ही अंगठ्यात. मन शांत, स्वस्थ, संतुलित. समोर दिसत असलेला रंग आपल्या मस्तिष्कामध्ये आणि आपल्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये पाहायचा प्रयत्न करा. आपल्या डोळ्यांसमोर केवळ तोच रंग राहतो. मिटल्या डोळ्यांनी हा रंग समोर येत नसेल तर पुन्हा डोळे उघडून पाहावं स्क्रीनकडे आणि हा रंग पुन्हा डोळे झाकून पाहायचा प्रयत्न करावा. काही क्षण हेच काम करा. कसलाही आवाज नको. शांत, स्वस्थ. डोळ्यांनीच भगवा रंग आपण पाहतो. आपल्याला माहित आहे स्वाधिष्ठान चक्राचा रंग हा भगवा आहे. जल हे त्याचं तत्व आहे आणि त्याचबरोबर वम हा त्याचा मंत्र आहे. आता आपल्याला ओंकार म्हणल्यासारखा दीर्घ वमचा उच्चार करायचा. मी करून दाखवतो त्या पद्धतीने आपल्याला 7 वेळा काम करायचं. पण त्यापूर्वी 7 दीर्घ श्वासही घ्यायचे आणि अतिरिक्त झालेल्या प्राणवायूची
आणि वम मुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेची एकत्रित अनुभूती आणि आनंद संपूर्ण देहभर घ्यायचा. बघा, आजचा मंत्र ओंकारासारखा म्हणायचा. श्वास घ्यायचा आणि वम, वम, या पद्धतीने 7 वेळा काम करायचं. प्रथम 7 वेळा दीर्घ श्वास घेऊन तोंडावाटे कर मारल्यासारखं उच्छ्वास सोडायचा. सुरू. दीर्घ श्वास घ्या. मंत्र पठण सुरू. वम, 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 वम. शेवटचं वम. संपूर्ण लक्ष स्वाधिष्ठाना. अंतश्चक्षु समोर केवळ भगवा रंग, सृजनाचा रंग. बेशिस्त, आळस आणि अपराधी भाव यांचा त्याग. 7 वेळा पुन्हा दीर्घ श्वसन. दीर्घ ओंकाराचं उच्चारण. वम या मंत्राने सुरुवात 7 वेळा. वम, 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 वम,
वम शेवटचा वम शांत स्वस्थ मौन स्वच्छ होत आहे मन, प्रसन्न होत आहे मन, स्मित हास्य चेहऱ्यावर असून अनुभव घ्या शुद्धतेचा. ही प्रसन्नता, ही शुद्धीची भावना अधिक समृद्ध करण्यासाठी शेवटचं आवर्तन 7 खोल श्वास, 7 मंत्र जपत. सुरुवात. शेवटचा. मुद्रेकडे लक्ष. जलमुद्रा. जल निर्दोष होत आहे, जल सुगंधित होत आहे, प्रचुर मात्रेमध्ये निर्माण होत आहे. उच्चारण ओंकाराचं 7 वेळा. भगव्या रंगाचं ध्यान चालवा. खोल श्वास. वम वम श्वास घ्या. संपूर्ण श्वास सारखा बाहेर सोडून द्या. श्वास बाहेरच राहू द्या. लक्ष भ्रुकुटी मध्यात केंद्रित करा. आतून आपल्या नासिकेच्या अग्राकडे पहा. एकाग्र व्हा, मौन व्हा, ध्यानस्थ व्हा. जलमुद्रा तशीच राहो. रसरशीतपणाचा स्वाद घ्या. शांततेचा आस्वाद घ्या. जेवढा वेळ श्वास रोखता येतो आहे तेवढा रोखा. शरीराच्या कणकणांनी प्राणवायूची मागणी केली
की मग सामान्य श्वसन चालू करा. नितांत शांत. शरीरातलं जलतत्व नितांत निर्मळ, स्वच्छ, शुद्ध. मनही शांत. प्रसन्न भाव मनामधामध्ये आणि प्रसन्न भाव शरीरातल्या कणाकणामध्ये. आस्वाद घ्या, आनंद घ्या. आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी संवाद साधा. त्याला सांगा, तू स्वच्छ आहेस, तू निर्मळ आहेस, तू प्रसन्न आहेस, तू चांगल्या मनाचा आहेस, तू सगळ्यांचं शुभ चिंतितोस, सगळ्यांचं भल व्हावं, मंगल व्हावं हाच नेहमी तुझा विचार असतो. तुझ्याकडे द्वेष भावना नाही, तुझ्याकडे ईर्ष्या नाही, तुझ्याकडे संशय नाही. तू नितांत निर्मळ, निर्विकार वृत्तीचा आहेस. पहा, हे जलतत्व आतून म्हणेल तथास्तु, तथास्तु, तथास्तु. स्मितहास्य राहू द्या चेहऱ्यावर. हे स्मितहास्य अधिकाधिक लोकांच्या मुखावर आपल्याला पसरवायचं आहे, आपल्या सकारात्मक विचारातून. हा सकारात्मकतेचा दृढ संकल्प स्वाधिष्ठान चक्रामध्ये करून ठेवा. हातांचे तळवे एकमेकांवर घासा, उंजळ चेहऱ्यावर ठेवा, त्यात सावकाश डोळे उघडा. स्मितहास्य तसंच राहो तुमचं. मनातला आळस, अपराधी भाव, संशय सार सार सोडून द्या आणि आनंदी राहा. स्वतः आनंदी राहा आणि आनंद सर्वदूर पसरवत राहा, उधळत राहा. केवळ आनंदाची, सकारात्मकतेची उधळण होवो. मनापासून धन्यवाद.